टाकलेलं होतं आणि तुरीची डाळ किंवा कुठलीही डाळ थोडे एक अर्धा तास किंवा एक तासभर भिजवून ठेवली तर ती शिजतेही लवकर, गॅसही कमी लागतो आणि कुठली डाळ व्यवस्थित शिजली तर त्याची चव जरा वेगळीच येते. आता ह्यात हे परतताना मी परत ह्यात हळद नाही टाकत आहे, ऑलरेडी हळद या डाळीमध्ये आपण टाकलेली आहे. तर साधारणपणे असंच एक 10 मिनटं परतून घ्यायचं. ह्या भाज्या परतताना झाकण नाही ठेवायचं, म्हणजे भाज्यांचा जो हिरवेपणा आहे तो टिकून राहतो. हे पहा आता किती छान दिसतं, हे मस्त कलरफुल. आणि भाज्या बारीक चिरण्यामागं आणि एक कारण आहे, मुलांना सवय असते भाज्या बाहेर काढून ठेवायची आणि मग खायचं. भाज्या त्यांना शक्यतो आवडत नाहीत, पण अशा आपण जर व्यवस्थित बारीक चिरून शिजवल्या तर ते लक्षात येत नाही आणि त्यातलं बरंचसं विटॅमिन सांबारमध्ये मिक्स होऊन जातं किंवा कुठल्याही भाजीमध्ये ते मिक्स होऊन जातं. हे बघा आता 1-2 मिनटं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सांबार टाकूया. ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये भिजवलेली चिंच, हे पहा चिंच भिजवून डाळ शिजते वेळीच मी त्यात टाकली होती. फार आंबट आवडत नसेल तर चिंच थोडीच टाकावी आणि थोडासा गूळ, अगदी गोडीसाठी नाही पण मीठ जेव्हा टाकतो तेव्हा थोडासा गूळ टाकला तर आणि मीठ आणि गूळ यांची चव वेगळी येते. सांबार थोडं दाटसर वाटलं तर थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही ढवळून त्याची चव. आता हे 1-2 मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं. हे जरासं उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, सांबार मसाला आणि थोडी कसुरी मेथी. हे पहा मस्त कलर आलेला आहे आणि हे लाल तिखट आमचं घरी बनवलेलंच असतं. पहा आता हे तोंडल्याचे तुकडे थोडेसे मोठे टाकण्याचं कारण, जर खरंच आवडत नसतील तर तुम्ही काढूनही ठेवू शकता आणि शिजून आल्यामुळे त्याचं जे काही विटॅमिन आहे ते त्यात ऑलरेडी मिक्स झालेलेच आहे. तशा मनासारख्या कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता तुमच्या फ्रीजमध्ये काही वेगळं असेल तर. मुद्दा असा आहे की भाज्या पोटात जाणे आणि सांबारबरोबर भाज्या व्यवस्थित पोटात जातात आपल्या. हे बघा छान उकळी आलेली आहे. आता थोडासा मोठा चमचा घेते मी. हे पहा, वाव, असंच वाटते ताटात घेऊन बसावं जेवायला. सुंदर कलर आलेला आहे, भाज्यांचा हिरवा कलर पण आलेला आहे आणि हे शेंगा उकडून घेतल्यामुळं ह्या शिजतील व्यवस्थित. बाकीच्या भाज्या पटकन शिजतात.